मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय। 29 ऑगस्टला ऐन गणेशोत्सवात जरांगेंचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे। मात्र त्याआधीच फडणवीस सरकारनं हा मोर्चा रोखण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे। जरांगेंचा मोर्चा कसा असणार आणि सरकारचा प्लॅन नेमका काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओद्वारे। मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा 27 ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या दिवशी अंतरवली सराटीतून निघणार आहे। गणपती घेऊन मुंबईला जाऊया आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या मानाच्या गणपतीचं विसर्जन यंदा मुंबईत करूया असं आवाहन जरांगेंनी केलंय। त्यामुळे गाड्यांवर गणपती बसवून मराठा आंदोलक मुंबईकडे कूच करणार आहेत। आपेगाव, पैठण, शेवगाव, अहिल्यानगर बायपास मार्गे हा मोर्चा शिवनेरी किल्ल्यावर मुक्कामी असणार आहे। दुसऱ्या दिवशी चाकण, लोणावळा, वाशी मार्गे हा मोर्चा रात्री मुंबईत धडकणार आहे। 29 ऑगस्ट पासून आझाद मैदानावर मोर्चेकरी थांबतील। ऐन गणेशोत्सवात जरांगेंचा हा मोर्चा मुंबईत येऊन धडकणार असल्यानं पालिका आणि पोलीस प्रशासनावर मोठा ताण येणार आहे। मराठ्यांना हलक्यात घेऊ नका असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिलाय। उपसमिती ही पूर्वीचीच आहे, फक्त त्यातले खांदे बदलेलेत। पोळ्याच्या दिवशी खांदे बदलेलेत, कारण आमच्या तिकडे दुपारून सकाळून नांगराला खांदे बदलेत। ही बैल झालं की त्याला झोपीत, त्याला झालं की फक्त खांदे बदलेलेत। पहिला वेगळा होता, आता ही पोळ्याच्या दिवशी फक्त खांदे बदल झाली, बाकी काय नाही। आमचं मागणं काय आहे की मराठा आणि कुणबी एक आहे किंवा आम्हाला GR पाहिजे, तुम्ही ते निर्णय घ्या। त्याच्यासाठी सरकारच्या कॅबिनेट बैठका लावा, त्याच्यासाठी समितीला बोलवा। हैदराबादचं गॅझेटियर आहे 17 संस्थांचं, याच्यासाठी तुम्ही मंत्रिमंडळाची बैठक बोलवा, त्याची मंजुरी द्या, त्याची अंमलबजावणी करा। केसेससाठी कॅबिनेट बोलवा, तुम्ही केसेस मागे घ्या, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढा। तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली होती, त्याची अंमलबजावणी कॅबिनेट बोलून, राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलून त्याला मंजुरी द्या, ते लागू करा, हे काम करा। हो, अशी दिशाभूल आणि लोक असे येड्यात काढायचं बंद करा तुम्ही लोकांना। मात्र जरांगे मुंबईकडे येण्यापूर्वीच फडणवीस सरकारनं विशेष रणनीती आखली आहे। मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची घोषणा करण्यात आली आहे। राधाकृष्ण विखे पाटील या समितीचे अध्यक्ष असतील। गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, उदय सामंत, माणिकराव कोकाटे अशा सर्वपक्षीय 12 मंत्र्यांचा या समितीमध्ये समावेश आहे। आधी चंद्रकांत पाटील या समितीचे अध्यक्ष होते, त्यामुळे सरकारच्या वतीनं जरांगेंशी चर्चा करण्याची जबाबदारी आता विखे पाटील आणि या उपसमितीतील नेत्यांच्या खांद्यावर असेल। या उपसमितीकडे नेमकी काय जबाबदारी देण्यात आली आहे तेही पाहूयात। मराठा आरक्षण विषयक प्रशासकीय व वैधानिक कामकाजाचा समन्वय ठेवणे, न्यायप्रविष्ट प्रकरणांमधील शासनाच्या वतीनं बाजू मांडण्यासाठी नेमलेल्या समुपदेशींशी समन्वय ठेवणे, न्यायालयानं पारित केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबतची कार्यपद्धती ठरवणे, न्यायमूर्ती संदीप शिंदे समितींशी समन्वय ठेवणे, त्यांच्या कामकाजातील अडचणींचं निवारण करणे, मराठा आंदोलक आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणे, जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय घेऊन प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी कार्यवाही करणे, सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्यामार्फत मराठा समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आणि नियंत्रण करणे। जरांगेंनी याआधी फडणवीसांवर थेट टीका करत आंदोलनं केली होती। आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले। त्या पार्श्वभूमीवर जरांगेंचं हे आंदोलन सरकारसाठी आव्हानात्मक असणार आहे। यावेळी तरी मराठा आरक्षणाबाबत काही ठोस मार्ग निघणार का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।